लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता सिद्धूची पक्षाची दहीहंडी फोडायला सिद्धू सज्ज झालेला असतो। सिद्धूने आता भावनाला दहीहंडी बघायला येण्याचं निमंत्रण दिलेलं असतं, पण भावना त्याला फसवते आणि म्हणते की मी मिस्टर गाडे पाटलांचीच दहीहंडी बघायला जाणार आहे। आणि हे ऐकल्यावर सिद्धूला थोडंसं वाईट वाटतं, पण सिद्धू भावनाचा आदर करत असतो, त्यामुळे तो तिला काहीही न बोलता निघून जातो। तिथे गेल्यानंतर मात्र भावनाने अचानक येऊन सिद्धूला सरप्राईज दिलेलं असतं। सिद्धू अगदी जोरदार तयारी करून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेला असतो। सोबतच गाडे पाटील, आजी, आई, रेणुका, घरातले सगळेच जण गाडे पाटलांच्या घरची दहीहंडी फोडायला सज्ज झालेले असतात, पाहायला सुद्धा आलेले असतात। त्यानंतर रेणुका सिद्धूला म्हणते की सिद्धू, ही दहीहंडी फार उंच आहे, तर तू अजिबात दहीहंडी फोडायला जाऊ नकोस। पण भावना त्याला म्हणते की सिद्धिराज, तुम्ही ही दहीहंडी फोडायला नक्की जा आणि मला विश्वास आहे की तुम्हीच ही दहीहंडी फोडून जिंकणार आहात। त्यानंतर सिद्धू जेव्हा वर चढलेला असतो, तो जेव्हा हंडी फोडत असतो त्यावेळेस भावना त्याला म्हणते की सिद्धिराज, मी आज फक्त तुमची बायको नाही, तर तुमची सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणून मिस्टर गाडे पाटलांना शुभेच्छा द्यायला इथे आलेली आहे। आणि हे ऐकल्यावर मात्र सिद्धूच्या तोंडचं पाणीच पाळलेलं असतं। सिद्धू म्हणतो की या मला मैत्रीण कसे काय म्हणाल्या आणि मिस्टर गाडे पाटील कसे काय म्हणाल्या। आता सिद्धू थोडासा घाबरलेला असतो की भावना मॅडमला मिस्टर गाडे पाटील आणि सिद्धूराज यांचं सत्य कळलेलं आहे, आपण मात्र ते लपवलेलं होतं। काय आता सिद्धू आणि भावनाची मनं जुळणार आहेत का? भावना सिद्धूला या सगळ्या गुन्ह्याची शिक्षा देणार आहे।